गुड मॉर्निंग मंडळी, रामकृष्ण हरी. कशात तुम्ही सगळे? आज तिसरा दिवस आहे. 2 दिवस कधीच गेले. काल भजनं वगैरे झाली, आरती झाली. रात्री की 12:30-1 वाजलेले. 12:30 तर फिक्स वाजलेले. मस्त उसळपाव वगैरे खाल्ली रात्री, पोटभर गरम गरम होती. तर आज तिसरा दिवस आहे. म्हटलं सकाळची सुरुवात पण आज चालूनच करू. आत्ताही मी चालायला चालू आहे. काल आपण राईट साईडला गेलेलो, म्हणजे ह्या साईडला. तर आज आपण लेफ्ट साईडला जाऊ. चला तर मग. हा जर माझ्या मागे लागला तर मला किती स्पीड घेऊन पळायला लागेल, प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा. तसा लागणार नाही, तोच माझ्यापासून घाबरत आहे. यू आज नवीन छत्री आणली आहे मी. यू ही जर तुटली तर मी तुटलो. तरी बरं आहे, जेव्हा मी चालतो तेव्हा तरी पाऊस नाही पडत. जर पाऊस पडला असता तर चालायला कंटाळा आला असता. ती छत्री सांभाळा, हा कॅमेरा सांभाळा. हा का? हो भेटले ना. इथे उतारावरती भेटले. फोन केलेला मला त्याने. हा मी आहे तिथे उभा आहे. आलोच मी जाऊन. तर आत्ता जिथून चाललोय ना, इकडे पुढे जाऊन हे जे घर दिसत त्याच्या बॅक साईडला, त्या डोंगराच्या मागे काजू फॅक्टरी आहे. तर त्या काजू फॅक्टरीतच आम्ही सगळी काजू घेतो मोस्ट प्रॉबेबली. सगळीजण आम्ही आत्ता पण चालत काजू फॅक्टरीपर्यंत आलो. ती जी दिसते ती काजू फॅक्टरी आहे. तर काजू फॅक्टरी आमच्या वाडीपासनं एक 2.5-3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 2 व्हीलरवर येण्यात काय मजा नाही. 2 व्हीलरवर आता फक्त ओ वाव इट्स सो ब्युटिफुल एरिया करत तुम्ही याल. पण जेव्हा चालत येतो ना तेव्हा खरी मजा येते. जेव्हा घाम येतो ना असा, ऊन असतं डोक्यावरती, तेव्हा खरी मजा येते. मी आलेलो, फोटो असला तर 100% दाखवणार. तेव्हा तर एवढं ऊन होतं डोक्यावरती. आता तरी मी सकाळचा आलो आहे, तेव्हा ऊन म्हणजे प्रॉपर होतं. दुपारी 2-2:30 वाजलेले, 2:30-3 वाजलेले. पूर्ण घामाने भरलेलो होतो, काळा निळा झालो होतो मी. काळ आत्ता काजू घ्यायला आलो आहे. ही काजूची फॅक्टरी आहे. एकदम अशी शांत जागा आहे. तर मी लिटरली बनियांवरती आलो आहे काजू घ्यायला. जसं आता आम्ही आंबे तोडत होतो, आंबे तोडून झाले, घरीच गेलेलो. तेवढ्यात नुकताच ते चालले होते काजू घ्यायला. आम्हाला ऑफर आली, चल काजू घ्यायला जाऊन येऊ. आम्ही काजू घ्यायला आलो आहे. गाडी गेली, फुल गावकरी आपण. तर मी मगाशी तो वरती रोड सांगत होतो ना, तो जंगलात नाही येतो. तो इथून हा रोड आहे. 1 मिनटं दाखवतो. हा रोडवरती काजू फॅक्टरीपर्यंत नेतो. इकडनं मी मागच्या वेळेस गेलो होतो, इथपर्यंत सोडायला आलो, इथून झाडापर्यंत. बट मला पूर्ण बनियन घालूनच वरपर्यंत नेलं होतं. अवघड झालं होतं पूर्ण. सकाळी भटजी किती वाजता येणार आहे? संध्याकाळी येणार आहे. सकाळी इकडे ना, संध्याकाळी दुपारी येणार. 3 वाजता 2:30 वाजता येईल. या जीवनात सुरी घे, सुरी.
सुरी तुझ्या हातात झाडं होतात काय ती हा असतो काय मी लावलेली झाडं होतात म्हणून तुला बोलतो म्हणून मी तुला तुझ्या हातात बघूया हा तर आत्ता 10:30 वाजले आहेत आणि आम्ही भजनाला चाललोय. आरती मगाशी झाली. ज्यांच्या घरात भजन आहेत त्यांच्या घरात आरती आणि भजन शेवटला एकदम एकत्र होतं. तर आज आत्ता इथे आणि नंतर त्या जल भरण्या यमुनेला जाऊ दे, जल भरण्या यमुनेला मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला, मला रे अडवू नको नंदलाला. जाऊ दे रे मला जाऊ दे, जलभरण्या यमुनेला जाऊ दे, जलभरण्या यमुनेला. पुंडलिक वरदेव गुड मॉर्निंग मंडळी. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आज 4था दिवस आहे. आज आमच्या घरी सत्यनारायणची पूजा पण आहे. तर म्हणून त्यासाठीच आपण जरा वॉकिंग आज स्किप केलं आहे. कारण म्हटलं लवकर जरा आवरू, पूजा वगैरे करू आणि परत जरा सिटीत म्हणजे कणकवलीत पण जायचं आहे. थोडं काली गेलेलो आम्ही संध्याकाळी सामान आणायला, बट थोडं राहिलं आहे. तर त्याच्यात आम्ही कंप्लीट करायला जाणार आहे. बट आत्ता सकाळपासूनची गडबड अशी चालू आहे की काल रात्री आमची इथे लाईट गेली आहे. म्हणजे लाईट पूर्ण प्रॉपर गेली नाही आहे, डिम झाली आहे पूर्ण लाईट. तर त्याच्यामुळे बरीचशी कामं अडली गेली आहे. आता आपल्या फोनला पण चार्जिंग खूप कमी आहे, 14% राहिली आहे. तर बघू आता किती आहे. तर आत्ता आपण जरा पटकन जाऊन फ्रेश होऊ आणि डिरेक्टली आपण कणकवलीत जातानाच भेटू. चला तर मग. दोंडा राईट, दोंडा लेफ्ट, दोंडा वर, दोंडा खाली. तर आत्ता 9:15 वाजलेले आहेत आणि देवपूजा वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन देवपूजा वगैरे करून परत एकदा कणकवलीत निघालो आहे सामान आणायला. दादा पण आला आहे. दुसरा दादा आहे तो काल रात्रीच आला 12च्या आसपास आहे.
रूपी सागरात पती पत्नींची नौका दीपकरावांचं नाव घेते तुम्ही सर्वांनी ऐकलं. मोरया सत्यनारायण महाराज की जय. सुखकर्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कसं वाटलं पूजेला बसून? मला छान होता. कसं वाटलं? छान छान. बस एवढंच? हा एकदम छान. निखिल आता कसं वाटलं पूजेला बसून? प्रसाद दिला तर आत्ता 10 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही भजनला चाललोय. एक 7:30च्या आसपास आमची सगळी पूजा वगैरे. मना पुंडलिक वरदेव आई भवानी माथे तुझा आकाश पांघरावे भूमीवरी पडावे. यशोदे बाई